तर झी 24 तासने उघडकीस आणलेल्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आणखी एक घडामोड समोर आली आहे। जमिनीचे मूळ मालक असलेले आंदोलनकर्ते नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले। आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। रवींद्र तारूला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। एकूण 8 दिवसांची ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे रवींद्र तारूला। एक महत्त्वाची अपडेट आता तुम्ही झी 24 तासवर बघत आहात। रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। झी 24 तासकडून पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणण्यात आलेलं होतं आणि त्याच प्रकरणात रवींद्र तारूला आता 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। अधिक चौकशी करायची आहे रवींद्र तारूची, यासाठी 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। याबद्दल आणखी तपशील जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कैलास पुरीकडून। कैलास, पोलिसांनी हजर केलं होतं न्यायालयासमोर। या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती सुरू झाली त्यानंतर सरकारी वकील आणि पोलिसांकडून तारू याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती। तारू आणि शीतल तेजवानी यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, तारू याने याच प्रकरणाप्रमाणे आणखी काही दस्त केले आहेत का, आणि तारू याने स्टॅम्प ड्युटी शासन प्रणालीनुसार का घेतली नाही, या सर्वाचा तपास करण्यासाठी तारू याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी जी आहे ती सरकारी वकील आणि पोलिसांनी केलेली होती। ही मागणी जी आहे ती न्यायालयाने मान्य केलेली आहे आणि तारू याला 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता 15 तारखेपर्यंत तारूची रवानगी जी आहे ती पोलीस कोठडीमध्ये झाली आहे। या दरम्यान जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं, तारू याचा नेमका रोल काय आहे, त्याची भूमिका काय आहे, या संदर्भात सर्व माहिती जी आहे ती पोलिसांकडून काढून घेण्याचं आव्हान असणार आहे। कैलास, अनेक नियमांना देखील हरताळ फासण्यात आलेला होता। आर्थिक कुठली लेनदेन झालेली आहे का, या संदर्भातले वेगवेगळ्या शक्यता आहेत। त्याबद्दल काही सुनावणी दरम्यान युक्तिवाद किंवा चर्चा झाली? पोलिसांकडून जो युक्तिवाद करण्यात आलेला होता त्यानुसार जर दस्त बनवत असताना जी स्टॅम्प ड्युटी घ्यायची होती ती 2% जरी घेतली आणि 5% त्यांना सूट जरी दिली तरी 2% जे 6 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी होती तीही स्टॅम्प ड्युटी घेतलेली नाहीये। जर 7% स्टॅम्प ड्युटी घेणं झालं तर ती तब्बल 21 कोटी रुपये आवश्यक होते स्टॅम्प ड्युटी भरणं, मात्र तीही भरलेली नाही। आणि हे दस्त करताना का रक्कम घेतली नाही असा युक्तिवाद पोलिसांनी केला। त्याचमुळे शीतल तेजवानी आणि तारू यांच्यात काही आर्थिक व्यवहार आहेत का याचा तपास करायचा आहे असा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे। आणि इतरही अनेक विषय आहेत, कागदपत्र गोळा करणे आणि तारू यांचे शीतल तेजवानी किंवा इतर कोणाशी काही संबंध आहेत का या संदर्भातली ही चौकशी जी आहे ती पोलिसांना करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद जो आहे तो करण्यात आला होता। ठीक आहे कैलास, धन्यवाद। हे सगळी महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी। तर रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे।